नमस्कार शेतकरी बांधवांनी, शेतकरी बंधूंनो. तर आम्हाला ज्या आपला जो रामपुरीचा महिला बचत गट आहे, त्या महिला बचत गटाच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी आम्हाला फोन केला की आमच्या महिला असं करतायत. तर आम्ही ते बघण्यासाठी हळू चालू आहे. अजून त्यांना माहीत नाही आहे की आम्ही आलो आहे तिथे त्या काय करतायत ते आपल्याला नक्की बघायचं आहे. जर त्या सगळ्या गोष्टी योग्य करत असते याचा अर्थ आहे की आज आपला ब्रह्मपुरी तालुक्यामधले जे महिला शेतकरी असतील किंवा शेतकरी किंवा बचत गट असतील त्यांचं काम फक्त कागदावरती किंवा ऑन पेपर नसता खरोखर फील्डमध्ये त्या काम करत आहे. हा याचा एक नमुना आज आपण बघणार आहे. तर आपण आता हळूहळू बघूया आणि त्यांनाच विचारूया की नेमकं ते काय करतात, कशा करतात आणि कशासाठी करतात. ठीक आहे, तर आपण आता बघूया नेमकं काय. नेमकं काय करतात? आधी आम्ही असं करायचे की धान असेच टाकून द्यायचे तर बरोबर उगवत नव्हते. तर आम्ही आता कृषी अधिकारी तुल सरांच्या माध्यमातून थोडं बीज प्रक्रिया कशी करायची ती आम्ही शिकत आहोत. तर मी आधी पोती भिजवून घेतलं आणि आता धान्य लाईनशीर मांडत आहोत. म्हणजे आता हे तुमचं धनवर्ष बचत गट. हो, धनवर्ष बचत गट. तुम्ही बरेपैकी काम करत. हो, म्हणजे फक्त कागदावर नाही, आमच्या सर्व पण महिला 11 महिला असतात आणि आम्ही 11 महिला नेहमी करत असतो काहीतरी प्रयोग. आणि ह्याचं मार्गदर्शन तुम्हाला कधी भेटलं? तुल सरांच्या संपर्कात आम्ही नेहमीच असतो आणि शेतीविषयक ते आम्हाला वारंवार माहिती देत असतो. आता हे जे बियाणे आहे आपलं घरगुती आहे? हो, घरगुती बियाणे. घरगुती बियाणे. तर आता हे तुम्ही पोते भिजून तुमचं काम चालू आहे. हो, बियाणे. तर मॅडम आता तुम्ही एका पोत्यावर किती बिया घेतले? आम्ही 10 रांगी 10 टाकले आहे. म्हणजे एकूण 100 धान्य त्याच्यामध्ये आहेत. गोणी वगैरे ओल्ली? हो, गोणी ओल्ली केलो आणि ते मांडले आणि लाईनशीर आमच्या सगळ्या महिला मांडलेल्या आहेत. तर आपण जी बियाणे उगवण क्षमता चाचणी जी असते त्याच्यामध्ये आता समजा 100 धान्य तुम्ही केले ना, तर त्यापैकी समजा आपले कमीत कमी 80 तरी धान वापायला पाहिजे. तर ती 80% तुमची बियाण उगवण क्षमता आहे. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर चांगलंच आहे, बरोबर आहे? हो. मॅडम आता हे तुम्ही काय करता त्यानंतर? आता आम्ही गुंडाळत आहोत. याला सावलीमध्ये 5-7 दिवस ठेवू आम्ही आणि थोडं त्याच्यावर पाणी पण शिंपडत राहू. आणि मग 7 ते 8व्या दिवशी आम्ही याला खोलून बघणार आहोत. मग किती उगवण क्षमता झालेली आहे ते बघणार आहोत. ओके. आणि त्याच्यावरून तुमचं काय ठरेल की उगवण क्षमता किती आपल्या बियाण्याची आणि आपलं बियाणं लागवडीसाठी योग्य आहे का नाही. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही सर हे बनवतोय. हे जर असं होत राहिलं तर खऱ्या अर्थानं आज कृषी विभाग असेल आणि आपला बचत गट असेल आणि शेतकरी महिला शेतकरी आपण